कन्या राशी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। ज्योतिष शास्त्रानुसार 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा असणार आहे। या आठवड्यात कन्या राशीचं भाग्य उजळणार आहे। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल। कन्या राशी, या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील। तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल। या काळात तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते। जर तुम्हाला मजबूत आर्थिक स्थिती राखायची असेल तर तुम्हाला त्यानुसार सर्व काही नियोजन करावे लागेल। बेरोजगार लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील। कन्या राशी, या आठवड्यात तुमचे सखोल विचार आणि बारकाव्यांकडे लक्ष देण्याचे चांगले फळ मिळेल। तुम्ही तुमची कामे सोपी आणि व्यवस्थित करण्यावर लक्ष केंद्रित कराल। दररोज त्रास न होता पुनरावृत्ती करता येईल असा दिनक्रम तयार कराल। आर्थिक बाबतीत तुमचे बजेट कडक करणे आणि लहान शिल्लक रकमा निश्चित केल्याने आराम आणि नियंत्रणाची भावना येईल। या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये रचनात्मक आणि शांत संभाषणे अधिक प्रभावी होतील। कोणत्याही चर्चेला तक्रार म्हणून पाहण्याऐवजी एकत्रितपणे तोडगा काढण्याची संधी समजा, ज्यामुळे तुमचे नाते अधिक हलके आणि चांगले होईल। या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळू शकतात। त्यांना त्यांच्या करिअरबाबत थोडासा दबाव जाणवू शकतो, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। म्हणून स्वतःकडे जास्तीत जास्त लक्ष द्या। तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो। तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते। मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित नफा मिळण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील। कन्या राशी, या आठवड्यात तुमची ऊर्जा खरोखर महत्त्वाच्या कामाकडे वळवेल। 26 जानेवारी रोजी नेपच्यून मेष राशीत पुन्हा प्रवेश करेल आणि तुम्हाला दबावाऐवजी उद्देशाने येणाऱ्या प्रेरणेशी पुन्हा जोडण्यास सांगेल। जेव्हा तुमचे प्रयत्न अर्थाशी जुळतात तेव्हा तुमचा सहनशक्ती सुधारेल। 27 जानेवारी रोजी कुंभ राशीतील मंगळ प्लुटो युती तुमच्या दैनंदिन दिनचर्या, जबाबदाऱ्या आणि कामाच्या परिस्थितीला तीव्र करते। तुमच्या शरीरातील काहीतरी पुनर्रचना करू इच्छिते, जेणेकरून तुमचे श्रम तुमच्या जीवनाला वाया घालवण्याऐवजी आधार देतील। अकार्यक्षमतेवर थेट लक्ष द्या। त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी सिंह राशीतील पौर्णिमा मुक्ततेचे आमंत्रण देते। अतिरेकी कामापासून दूर जा। पुनर्प्राप्तीची परवानगी द्या आणि विश्रांती तुमची प्रभाविता मजबूत करते असा विश्वास ठेवा। कन्या राशी, पृथ्वी राशी म्हणून शुक्र शासित ऋषभ चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला भरपूर मनोरंजक ऊर्जा घेऊन येतो। तुम्हाला ज्या विषयात रस आहे त्या विषयाबद्दल शिकून किंवा वाचून तुमची क्षितिज एक्सप्लोर करा आणि विस्तारित करा। मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला मंगळवार आणि बुधवारी तुमचा वेळ आणि मर्यादांबद्दल अधिक जागरूक करतो। जर तुमच्या जबाबदाऱ्या भारी वाटत असतील तर त्या यावेळी तुम्हाला फायदा आहे, कारण तुमच्या कामांमध्ये तुम्हाला उत्तम कल्पना मिळतील। कन्या राशी, हा आठवडा शिस्त आणि नियोजनाबद्दल आहे। तुमची तीक्ष्ण नजर कामावर आणि व्यवसायात तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सराव फायदेशीर ठरेल। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, परंतु जास्त काळजी करू नका। आरोग्य सामान्य राहील आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सुधारणा करणे फायदेशीर ठरेल। प्रवास मर्यादित असेल पण उपयुक्त असेल। तुमचे कुटुंब तुमच्या सल्ल्याचे पालन करेल आणि तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती दिसून येईल। समाजात तुमची विश्वासार्हता वाढेल। परिपूर्णतेच्या मागे लागण्यासाठी स्वतःला जास्त मेहनत घेऊ नका। कन्या राशी, तुम्हाला जे जीवन जगायचे आहे त्याची कल्पना करा। सोमवार 26 जानेवारी रोजी नेपच्यून मेष राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे तुम्हाला जे जीवन जगायचे आहे ते दृश्यमान करण्यासाठी एक शक्तिशाली वेळ येते। नेपच्यून तुम्हाला तुमच्या सत्यात उतरण्यास, तुमच्या दैवी उद्देश समजून घेण्यास आणि तुमच्या स्वप्नांमध्ये आशा ठेवण्यास मदत करते। मेष राशी ते तुम्हाला केंद्रित आणि शक्तिशाली बदल करण्यास प्रोत्साहित करते। तुम्ही तुमचे जीवन पुन्हा डिझाईन करण्याचा, तुमचे नाते सुधारण्याचा किंवा तुमचे उत्पन्न वाढवण्याचा विचार करत असलात तरीही ऊर्जा तुम्हाला ते साध्य करण्यास मदत करते। एकंदरीतच पाहता कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक अस्वस्थतेपासून आत्मविश्वास आणि ओळखीकडे संक्रमणाचं प्रतीक आहे। आठवड्याची सुरुवात थोडी अस्वस्थ वाटू शकते, कारण अनावश्यक ताणतणाव, अनपेक्षित बातम्या किंवा मानसिक दबाव तुमचे अंतर्गत संतुलन बिघडू शकते। प्रवास करताना किंवा नियमित जबाबदाऱ्या हाताळताना तुम्ही सावधगिरी बाळगू शकता। किरकोळ निराशा किंवा विलंब तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात, विशेषतः जर अपेक्षा जास्त असतील तर।
हा टप्पा तुम्हाला मंदावण्यासाठी आणि प्रतिक्रियाशीलतेऐवजी अधिक जागरूक बनवण्यासाठी आहे. आठवडा जसजसा आठवड्याच्या मध्याकडे सरकतो तसतसे भाग्य तुमच्या बाजूने स्पष्टपणे बदलू लागते. नशीब तुम्हाला साथ देते आणि संधी अधिक सहजपणे मिळू लागतात. अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक नफा, मुलांशी संबंधित सकारात्मक बातम्या किंवा समाजात ओळख यामुळे तुमचा मूड लक्षणीयरित्या उंचावू शकतो. जरी अंतर्गत अस्वस्थता अजूनही कायम असली तरी आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो. तुम्हाला असे वाटू लागते की तुमच्या प्रयत्नांना अखेर मान्यता मिळत आहे. आठवड्याचा शेवटचा भाग विशेषतः मजबूत आणि फायदेशीर आहे. व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात तुमच्याकडे आदर आणि कौतुकाचा ओघ सुरू आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक तीक्ष्ण, भावनिकदृष्ट्या संतुलित आणि तुमच्या निर्णयांमध्ये अधिक सुरक्षित आहात असे तुम्हाला वाटते. आठवड्याचा शेवट स्थिरता, स्पष्टता आणि आत्मविश्वासाचा नवीन भावनेने होतो, ज्यामुळे हा कालावधी एकंदरीत अत्यंत रचनात्मक बनतो. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत आठवड्याच्या मध्यात एक महत्त्वाचा टप्पा येतो. करिअरची परिस्थिती सुधारते, चिंता कमी होते आणि प्रभावशाली लोकांकडून मिळालेला पाठिंबा तुमची स्थिती मजबूत करतो. नवीन सहकार्य किंवा प्रस्तावांमुळे उद्योजकांना फायदा होतो आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेसाठी मान्यता मिळते. विद्यार्थी पुन्हा लक्ष केंद्रित करतात आणि स्पष्टता प्राप्त करतात. शैक्षणिकदृष्ट्या चांगले प्रदर्शन करतात. आठवड्याचा शेवटचा भाग करिअर वाढीसाठी आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. नवीन ऑर्डर, व्यावसायिक प्रशंसा आणि यशस्वी निकालांचे संकेत आहेत. सावधगिरी बाळगल्यास सट्टेबाजीतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित लांब पल्ल्याचा प्रवास देखील फायदेशीर ठरू शकतो. एकंदरीतच हा आठवडा कन्या राशीसाठी उत्तम असेल.